ट्रिपल आय टी पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे 2016 मध्ये स्टॅब्लिश झालं होतं. या कॉलेजला इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळाला आहे. 2016 मध्ये सुरू झालेलं हे कॉलेज आज त्याच्या परमनंट कॅम्पस नागोलीमध्ये शिफ्ट झालं आहे. प्लेसमेंट बद्दल बोलायचं तर इथलं ॲव्हरेज पॅकेज 17.12 LPA ॲज पर द 2025 स्टॅट. हायेस्ट पॅकेज इथला जातो 45 lakhs पर्यंत. दरवर्षी इथे टॉप MNC, Amazon, Adobe, डायरेक्टली आणि अनेक नामांकित स्टार्टअप्स येतात. या कॉलेजची चांगली रेप्युटेशन असल्यामुळे इंटर्नशिप मिळवणं खूप सोपं आहे. पुण्यातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये याचा टॉप नंबर लागतो. इथे ऍडमिशन घेण्यासाठी JEE मेन सगळ्यात मुख्य मार्ग आहे. नाहीतर तुम्हाला जोसा किंवा CSIB याच्या सेंट्रलाइज काउन्सिलिंग थ्रू जावं लागतं. इथे फक्त 2च ब्रांचेस आहे आणि हाच या कॉलेजचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. पहिली CSE कम्प्युटर सायन्स, दुसरी ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. कट ऑफ जर तुम्ही जनरल असाल तर तुम्हाला CSE साठी तुमचा रँक 15,000 ते 18,000च्या आत आणि ECE असाल तर त्यासाठी तुम्हाला 22,000 ते 25,000च्या रँक द्यावा लागेल. कोणताही मॅनेजमेंट कोटा इथे चालत नाही. ट्रिपल IITs हे PPE मॉडेलवर चालतात, त्यामुळे यांची फी थोडी जास्त असू शकते. टोटल अकॅडमिक फीज इथे साधारण 12 लाख असू शकतात, ते पण 4 वर्षासाठी. हॉस्टेल प्लस मेस वर्षातील 1 लाख ते 2.5 लाख पर्यंत असू शकतं. ट्रिपल IIT पुणे स्वतःहून कोणतीही स्कॉलरशिप देत नाही, पण तुम्ही DBT किंवा सेंट्रलाइज गव्हर्नमेंट स्कॉलरशिप साठी पात्र असाल तर नक्कीच फायदा घेऊ शकता. तर काय मित्रांनो, जर तुम्ही कोडिंग मध्ये करिअर करायला तयार आहात आणि शहर पासून लांब राहून मेहनत करण्याची जिद्द आहे तरच ट्रिपल IIT पुणेचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं, प्लेसमेंट जास्त महत्त्वाचं आहे की कॉलेज फी? कमेंट मध्ये सांगा. आणि हो, अशीच कॉलेज रिव्ह्यू बघण्यासाठी कॉलेज न्यूज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो पुण्यात याचं स्वप्न बघत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.